नमस्कार मंडळी. तर आजचा विषय असा आहे की कालपर्यंत माझे तुम्ही रील्स पाहिली असणार की रिसेलिंग कसं करायचं, घरबसल्या तुम्ही कसं बिझनेस करू शकता, या रिलेटेड होती. तर त्याची सुरुवात कशी करायची? दागिन्यांचा बिझनेस बोलल्यानंतर पहिला प्रश्न आहे की सुरुवात कोणत्या दागिन्यांपासून करावी? तर त्याच्या संबंधीचा हा आजचा व्हिडिओ आहे. तर त्यासंबंधी मी एक छोटे-छोटे टिप्स काढलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगणार आहे ते. हा इन्व्हेस्टमेंटचा विषय आहे. इमिटेशन ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप लागते. तर तुम्ही छोट्या प्रॉडक्टपासून पहिले सुरुवात करू शकता, ज्या गरजेच्या आहेत, ज्या महिलांना परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्ही पहिले प्रॉडक्ट चॉईस करू शकता. तर त्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे, तर मी त्यामध्ये छोटे-छोटे 5 पहिले पॉईंट सांगणार आहे तुम्हाला, की आत्तापर्यंतच्या अल्गोरिझममध्ये सगळ्यात जास्त सर्च झालेला जो ज्वेलरीमध्ये पॉईंट आहे, तो आहे वाटीमणी मंगळसूत्र. ऑफिससाठी असू देत किंवा घरगुती महिलांसाठी मंगळसूत्र ही खूप गरजेची वस्तू आहे. तर ते खूप सर्च झालेला विषय आहे. तर त्याच्यासाठीच आपल्याला पहिले सुरुवात करायची आहे तिथूनच. तर वाटीमणी मंगळसूत्र हे 150 ते 200 ह्या प्राईजमध्ये बसणारे तुम्ही स्टार्टिंगला तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करू शकता. सध्या खूप खूप ते ट्रेंडमध्ये आहे. इंस्टाग्राम, फेसबुकवर सगळीकडे तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल त्यामध्ये. दुसरा, महिलांना रोजच्या वापरासाठी ते गरजेचंच आहे. मी तुम्हाला आधीपासूनच सांगितलेलं आहे. रिझनेबल प्राईस आणि नवीन नवीन व्हरायटी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. दुसरं जे आहे ते नेम लेटर्स, नावाचे मंगळसूत्र किंवा नावाचे चेन हे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला कोणता वेंडर होलसेलमध्ये देणार नसेल तर ते होलसेलचं आम्ही काम करतो. तुम्ही माझ्या कमेंटमध्ये तुमचा नंबर वगैरे टाकलात तरी तुम्ही कॉल करू शकता. आम्ही पण तुम्हाला होलसेलने प्रोव्हाइड करणार. नेम मंगळसूत्र, नेम चेन, नेम हँड ब्रेसलेट सगळं काम करतो आम्ही होलसेलमध्ये. त्याच्यामध्ये पण खूप पर्सनलाइज, कस्टमाइज खूप चांगला रिस्पॉन्स आहे. नेहमी डिमांडमध्येच असतात ते प्रोडक्ट आणि कस्टमाइज करून लोकांना खूप आवडतं. स्टॉप करा. हेच प्रकार का निवडावेत? तर लो रिस्क, सुरुवातीला स्टॉक जास्त घ्यायचा नाही आहे, त्यामुळे हाय इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. गुड प्रॉफिट मार्जिनमध्ये हे प्रोडक्ट मिळतात तुम्हाला. तर 50 रुपयाची वस्तू तुम्ही 100 रुपयाला आरामात विकू शकता. ती कॉम्बो ऑफर्ससुद्धा ठेवू शकता. बाय 1 गेट 1 फ्री, बाय 2 गेट 1 फ्री, असे छोटे छोटे तुम्ही ऑफर्स देऊ शकता. स्टॉप करा. तुमच्याकडे जर कस्टमाइज करून देणार असेल तर लोकांचा ट्रस्ट खूप लवकर बिल्डअप होतो, ट्रस्ट वाढतो लोकांचा लवकर. तिसरा जो पॉईंट आहे तो सांगणार आहे फॅन्सी इयरिंग आणि झुमके, जे तुम्ही 50 ते 200 रुपयाच्या रेंजमध्ये ॲड करू शकता. कमीत कमी दरामध्ये तुम्ही एकच ग्राहकांना 2 ते 3 हे इयरिंग्स तुम्ही देऊ शकता. स्टॉप करा. तर तुम्हाला खरंच सुरुवात करायची असेल तर होलसेलमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो. होलसेल प्राईजमध्ये मटेरियल देतो, ज्वेलरी कलेक्शन देतो. तुम्ही शॉप व्हिजिट पण करू शकता जर तुम्ही मुंबई या लोकेशनमध्ये असाल तर. नाहीतर तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कॉलवरती पण आम्ही ते दागिने दाखवून तुम्हाला घरपोचसुद्धा मिळतील स्टार्टअपसाठी. आणि ही व्हिडिओ कशी वाटली, तुम्हाला जर खरंच मनापासून आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्ही कॉम्बो सेट्स ॲड करू शकता. 3-3 पीसचा कॉम्बो, इयरिंग्स, मंगळसूत्र आणि चेन असे कॉम्बो डेली वेअरसाठी यूज होतात. आणि कॉम्बो मिळालं की वुमन्सला खूप सोयीस्कर वाटतं. तिसरा, स्टॉप करा. तर आता चौथ्या पॉईंटकडे आपण येऊयात. चौथा जो पॉईंट आहे तो खूप खूप छान पॉईंट आहे, किड्स ज्वेलरी. किड्स ज्वेलरीमध्ये तुम्ही आरामात ब्रेसलेट, छोटे रिंग्स, चेन ह्या प्रकारचे ऑर्डर म्हणजे त्या तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करू शकता, जेणेकरून बड्डे गिफ्टसाठी पण हा चांगला पर्याय असू शकतो. आईवडिलांकडून सहज विकत घेतले जाणारे हे प्रोडक्ट आहेत. कमीत कमी दरामध्ये तुम्ही ते प्रोडक्ट विकू शकता. पाचवा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे मोस्ट ट्रेंडिंग बँगल्स, डेली वेअर बँगल्स. सगळ्या स्त्रियांना बँगल्स खूप आवडतात. तर ते तुम्ही कमीत कमी प्राईजमधले बँगल्स तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करू शकता. स्टॉप करा. या कॉम्बोची प्राईस 300 ते 400 पर्यंत जाते. म्हणजे प्रॉफिट तुम्हाला 100 ते 150 रुपये हा प्रॉफिट कुठेहीच आरामात तुम्ही कमवू शकता. त्यानंतर साऊथ पॅटर्नचे ज्वेलरीज, टेम्पल ज्वेलरीचे छोटे छोटे मंगळसूत्र, रिंग्स पण तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. चोकर, झुमके 300 ते 600 या रेंजमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आणून मार्जिन कमवू शकता. ऑर्डर विकणे शक्य होतं, त्यामुळे स्टॉक ठेवायची गरज असते तुम्हाला.